वाडीतील महिला एकत्र येऊन ही वटपौर्णिमा साजरी करतो। नमस्कार मित्रांनो, सौजन करता यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं आणि कोकणकरांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो आजचा ब्लॉग आणि आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो कोकणातील वटपौर्णिमा आहे। कारण मित्रांनो कोकणामध्ये वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेनिमित्त आपल्या इथे सर्व महिला एकत्र येतात आणि हा सण साजरा केला जातो। तर कोकणातील वटपौर्णिमेनिमित्त आपण आलोय गावामध्ये आणि गावातील वटपौर्णिमा हा सण साजरा कसा केला जातात तो आपल्याला आज पाहायचा आहे। तर पुढे पाहू। तर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो पुढे आपला व्हिडिओ खूप छान असणार आहे, नक्कीच पहा। तर पुढे पाहू। तर कोकणातील ही परंपरा म्हणजे ही आमची कोकणकर माणसं जपत असतो। तर आम्ही कोकणकर माणसं एकत्र येऊन कोकणातील सण, तर मित्रांनो आज आहे आपल्याकडे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेसाठी आम्ही वाडीतली महिला एकत्र येतो, तसेच एकत्र येऊन तो आम्ही सण साजरा केला जातो। तर हे आपण पाहत आहात ते आमचे वाडीतील सर्व महिला मंडळी
हे आम्ही गणपती उत्सव, शिमगा तसेच इतर कार्यक्रम आम्ही एकत्र मिळून केला जातो। तर आज आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेनिमित्त सत्यवान सावित्री म्हणजे वडाला प्रदक्षिणा घातल्या जातात। कारण मित्रांनो, कोकणची परंपरा आम्ही जोपासतो आणि आज आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे पाहायला मिळत आहे। कारण कोकणातल्या ह्या पद्धती आज कुठे गेलात तर तुम्हाला पाहायला मिळत नाही। कारण मित्रांनो, जे कोकणामध्ये घडलेलं आहे त्याच घडलेल्या प्रथा आज आम्ही जोपासतो। तर हीच आपली वटपौर्णिमा। पाहू।
साजरा करतो आणि सर्व एकत्र महिला होऊन वडाच्या प्रदक्षिणापणे आंबे कापून याचा नैवेद्य करून आम्ही वडाची सर्वत्र एकत्र मिळून सर्व येतात. प्रतिवर्षाप्रमाणे हा वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. आम्ही सर्व वाडीतील महिला एकत्र येऊन ही वटपौर्णिमा साजरी करतो. वटपौर्णिमेला पतीचे दुर्गायुष्य लाभण्यासाठी वट सावित्री सत्यवानाची पूजा केली जाते. असे महिला मंडळ आळसवाडी. तर मंडळी, हा कोकणातला सण म्हणजे आमच्या इथे वटपौर्णिमा हा साजरा केला जातो. श्री केदारनाथ विकास मंडळ महिला मंडळ. तर मित्रांनो, हे आमच्या वाडीतली महिला मंडळ आहेत. तर आज हा एकत्र येण्याचा सण म्हणजे आमच्याकडे वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो आणि कोकणची प्रथा म्हणून हा आयोजित केला जातो. आणि ह्या आपल्या वाडीतल्या सर्व म्हणजे महिला एकत्र येऊन हा वटपौर्णिमेचा सण साजरा करतात. आणि आज आपण पाहू शकता तर मंडळी, मुंबईतले चाकरमणी तसेच मुंबईतल्या महिला मंडळ, गावच्या महिला मंडळ ह्या एकत्र येऊन हा आमच्या इथे वाडीमध्ये हा सण साजरा केला जातो. तर पाहू पुढे. वट सावित्रीच्या पुढे अर्धी पिंजरीच्या राशी मंदिर वर्तकांचे नाव घेते. वट सावित्रीच्या दिवशी धर्मवीरा मातेने पालन केले संदेशांचे नाव घेते पत्नी या नात्याने. केदार देवाच्या पुढ्यात फुलांच्या राशी सुनील वर्तकांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. रामाच्या अंगठीवर सीतेचे खून संतोष वगैरेचे नाव घेते कातकऱ्यांची सून. पूर्ण पवित्र निर्मल गंगा शंकराची रमेश वर्तकांची पत्नी सून आहे कातकर घराण्याची. सरस्वतीच्या मंदिरात उजळतो नंदजी समाधानाचा आणि रवांच्या नावाचे आशीर्वाद आपण पुण्यात लावल्या केली प्रतापदत्तांचे नाव घेते अर्धी घंटावरती. गल्ली ना गल्ली पाहिजे मंगळसूत्राची आठवण ना राहिली. मामाजी गेले सोलापूरला, सोलापुरातनं आणल्या साड्यानं दिला रंग, त्या सारिका झाली रंग. काळी चंद्रकला नेसते घेतून नववार गोळी पायात ठसू. ही कशाची खून गीताजी यांची सून, त्यांचं आलं हसू. सुवर्ण माझी सासू, सासूबाईने आणला खाऊ. मुग्धा माझी जाऊ, प्रदीप माझा भाऊ, त्याने आणला माहेरचा ग्लास. आणि सुनील रावांचे नाव घेते महिलांसाठी खास. सती गेली सावित्री हेमाच्या पाठी, विजय वर्तकांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. रत्नागिरी आहे माझा जिल्हा, संगमेश्वर आहे तालुका, संगमेश्वर तालुक्यात काशे माझे गाव. काशी गावातून वाहते नदी, मंगेशरावांचे नाव घेते आज वटपौर्णिमेच्या दिवशी.